वंध्यत्व, इनफर्टिलिटी किंवा मूल न होणे ही समस्या दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहेत. यामागे अनेक कारणे असतात. आज आपण या व्हिडिओमध्ये याच्या आयुर्वेदिक कारणांविषयी चर्चा करणार आहोत. आयुर्वेदानुसार गर्भधारणेसाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज हे शुद्ध असावे असे वर्णन आहे. स्त्री बीज म्हणजेच ओवम आणि पुरुष बीज म्हणजे स्पर्म यांची क्वालिटी उत्तम असण्यावर आयुर्वेदामध्ये जास्तीत जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे स्त्री अथवा पुरुष बीज तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेला अडथळा हे वंध्यत्वाचे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे कारण असते. त्याचप्रमाणे गर्भाशयाशी संबंधित फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस, ॲडेनोमायसिस तसेच गर्भाशयाच्या आतील लेयर म्हणजेच एंडोमेट्रियम याचा थिकनेस कमी असणे यामुळे सुद्धा वंध्यत्व होण्याची शक्यता असते. आर्तववाहिनी नलिका म्हणजेच फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असणे हे सुद्धा वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण असते. तसेच हॉर्मोनल इम्बॅलन्स, शरीरात एखादा गंभीर आजार असणे, थायरॉइडचा त्रास असणे ही सुद्धा वंध्यत्वाची कारणे असू शकतात. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ या 3 दोषांमधील असंतुलन तसेच सप्तधातूंमधील विकृती, विशेषतः रसधातू, शुक्रधातू या धातूंमधील विकृती यामुळे वंध्यत्व होऊ शकते. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क जरूर करा. धन्यवाद.